तुम्ही परत परत त्याच प्रकारचे टॉक्सिक पॅटर्न असलेल्या व्यक्तिमत्वाला तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करत आहात का? म्हणजे झालंय असं की तुम्हाला सुरुवातीला असं वाटतं की नाही, ही व्यक्ती जरा वेगळी आहे, ही जरा छान आहे, ही जरा व्यवस्थित वागत आहे किंवा हा जरा चांगला आहे, अशा प्रकारे सुरुवातीला तुम्हाला वाटतं. पण नंतर कळतं की नाही, तेच पॅटर्न, तसाच स्वभाव, तसंच वागणं, तसंच बोलणं ही पण व्यक्ती माझ्यासोबत करत आहे. तर हे क्विक EFT टॅपिंग तुमच्यासाठी आहे. कारण की तुम्ही त्या पॅटर्नची जी एनर्जी रिॲक्शन आहे ती कट केलेली नाही. आणि त्यामुळे होतंय असं की प्रसंग बदलत आहेत, व्यक्ती बदलत आहेत, पण तुमच्यासोबतची त्यांची वागणूक बदलत नाहीये. तर ही बदलायची असेल तर हे क्विक टॅपिंग तुमच्यासाठी आहे. सो स्टार्ट टॅपिंग विथ मी. इवन दो जरीही मी आता परत एकदा असंच टॉक्सिक, नको ते नकारात्मक नातं अट्रॅक्ट केलेलं आहे, कळत नकळत हे माझ्या सबकॉन्शियस मध्ये स्टोर्ड आणि फॅमिलियर प्लॅन होते. तेच प्लॅन, तशाच व्यक्ती मी अट्रॅक्ट करत आहे. तरीही मी स्वतःला डीपली अँड कॉन्शियसली स्वीकार करते. या पूर्ण टॉक्सिक पॅटर्न पासून स्वतःला डिस्कनेक्ट करते आणि स्वतःचा आहे तसा स्वीकार करते. या टॉक्सिक पॅटर्नची लोक माझ्या आयुष्यात येणं रिलीज नाव. असेच परत परत प्रसंग माझ्या आयुष्यात होणं रिलीज नाव. ही नको ती लोक पहिल्यांदा चांगली वाटतात, नंतर मला त्रास होतोय, रिलीज नाव. या अशा पॅटर्नची जी साखळी चेन मी माझ्या आयुष्यात तयार केले, डिस्कनेक्ट नाव. आणि या सततच्या अशा नकारात्मक लोकांमुळे मी स्वतःलाही त्रास करून घेते, रिलीज नाव. या अशा पॅटर्नच्या लोकांबरोबर मी माझे विचार, आचार, मन, बुद्धी, चित्त या सगळ्याला रिलीज नाव. स्टार्ट टॅपिंग इवन दो जरीही मला आता या क्षणी या अशा प्रकारच्या लोकांपासून डिस्कनेक्ट व्हायचं आहे, तरीही मी स्वतःचा स्वीकार करते आणि स्वतःला अलाव करते, परमिशन देते अशा नकारात्मक लोकांपासून डिस्कनेक्ट होण्याची, पुढे जाण्याची. ग्रेट. हे क्विक EFT टॅपिंग आहे. टॅपिंगमुळे बरंच काही साध्य होऊ शकतं. मनी ब्लॉक रिलीज होऊ शकतात आणि याच टॅपिंगमुळे तुमचं नातंही चांगलं होऊ शकतं. अधिक जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तुम्ही माझा अपकमिंग वर्कशॉप जॉईन करू शकता.